नमस्कार. मोबाईलवरून स्टुडंट पोर्टलमधील विद्यार्थ्यांची माहिती वर्गवाईज कशी पाहावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी प्रथमतः क्रोम हे ब्राउझर ओपन करा. सर्च बारमध्ये स्टुडंट पोर्टल टाईप करा व सर्च करा. आपल्यासमोर सर्वात वरच्या बाजूस स्टुडंट पोर्टलची वेबसाईट दिसून येईल, त्यावर टच करा. यानंतर लॉग इन पेज ओपन होईल. सूचनांचे पेज क्लोज करा व लॉग इन या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर आय डी व पासवर्ड टाका. यूजर आय डी व पासवर्ड शक्यतो सेव्ह करून ठेवा, जेणेकरून टाईप करण्याची गरज पडणार नाही. यानंतर कॅप्चा टाईप करून लॉग इन या टॅबवर क्लिक करा. शाळेचे डॅशबोर्ड ओपन होईल. सर्वात वरच्या बाजूस मेनू या टॅबवर टच करा. यानंतर खालच्या बाजूस HM लेवल या टॅबमधील स्टुडंट कॅटलॉग या टॅबवर टच करा. अशा प्रकारचे पेज ओपन होईल. प्रथमतः अकॅडमिक इयर सिलेक्ट करून घ्या. यानंतर ज्या वर्गाची माहिती पाहायची आहे तो वर्ग सिलेक्ट करा. स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करा. डिव्हिजन यामध्ये त्या वर्गाची तुकडी सिलेक्ट करा व कॅटेगरी टाईपमध्ये रेग्युलर सिलेक्ट करा व गो या टॅबवर टच करा. आपल्यासमोर पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध होईल. तर यामध्ये विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर, डिव्हिजन, विद्यार्थ्याचे स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम, मदर्स नेम, बर्थ डेट, जेंडर, रिलिजन, कॅटेगरी व ज्या तारखेला माहिती ऑनलाईन केली आहे ती तारीख या ठिकाणी दिसून येईल. जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर सर्च बारमध्ये विद्यार्थ्याचे नाव टाईप करून आपण विद्यार्थी सर्च करू शकता. यानंतर डाव्या कोपऱ्यातील वरच्या बाजूस एक्सेल व CSV असे दोन टॅब दिसून येतील. ही फाईल आपण एक्सेलमध्येही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा CSV मध्ये सुद्धा डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. फाईल डाउनलोड करून आपण आपल्या शाळेतील सर्व वर्गाचे विद्यार्थ्यांची माहिती ही फाईल ओपन करून चेक करू शकता. तर अशाच प्रकारे इतर वर्गाची सुद्धा विद्यार्थ्यांची माहिती पाहण्यासाठी स्टँडर्ड सिलेक्ट करून त्या वर्गातील विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती आपणास पाहता येईल. तर असेच माहितीदार नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व चॅनलवरील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.